brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आता आठवडा उलटून गेलाय, तरीही मुख्यमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. दिल्लीत भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या, पण अजूनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल अशी शक्यता वर्तवल्या जात असतानाच आता दुसरीकडे आणखी एक नाव चर्चेत आलंय. ते नाव म्हणजे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. भाजप हायकमांड धक्कातंत्र वापरून त्यांना मुख्यमंत्री करेल अशी शक्यता सध्या सोशल मीडियावरच्या चर्चांमधून व्यक्त केली जात होती. मात्र आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय? समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोल कल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेनं कौलही ऐतिहासिक दिलाय. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियातल्या चर्चेवर. आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे. दरम्यान मुरलीधर मोहोळ आणि अमित शहा यांच्यात गेल्या 25 नोव्हेंबरला भेटही झाली होती. तसंच देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटणाऱ्यांच्या यादीतही मुरलीधर मोहोळ यांचं नाव होतं. त्यामुळे मोहोळ यांच्या नावाची चर्चा होत असतानाच या भेटींचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार असून आपल्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. आता मुख्यमंत्री पदाच्या चर्चेतही त्यांचं नाव येताना दिसतंय. मात्र त्यांनी स्वतः या चर्चेला आता पूर्णविराम दिलाय.